सोलापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनीच भाजप कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं। जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या 4 माजी आमदारांच्या भाजपमधल्या प्रवेशावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आणि जोरदार घोषणा दिल्या। सोलापूरमध्ये भाजप कार्यालयाच्या समोर भाजप कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। आपण जर बघितलं गेलं तर या ठिकाणी भाजप कार्यालयासमोर जे सोलापूर शहरातील मध्यवर्ती भाजप कार्यालय आहे त्या ठिकाणीच भाजप कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर अनेक जे आहेत ते आरोप या कार्यकर्त्यांकडून लावण्यात येत आहेत। आपण खरं तर भाजप कार्यकर्ते आहात आणि भाजप कार्यालयाच्या समोरच आंदोलन करतायत, काय भूमिका असणार आहे भाजप कार्यकर्त्या? मी एक भाजप कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो, स्वच्छ प्रतिमाच्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यासाठी आमचा विरोध नाही आहे। आणि 2014 पासून ज्यांनी भारतीय जनता पार्टीला त्रास द्यायचं काम केलं, खोटं गुन्हा दाखल करण्याचं काम केलं व गावागावामध्ये आणि प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दाबून ठेवण्याचं काम केलं, अशा काँग्रेसच्या नेत्यांना आमचा विरोध आहे। स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याला आमचा अजिबात विरोध नाही। पण मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलाय, मुख्यमंत्र्यांचं देखील आपण ऐकणार नाहीत का? नाही, मुख्यमंत्री साहेबांनी हिरवा कंदील दाखवलंय हे मी काय बघितलं नाही बातमी। पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्थानिक आहेत, स्थानिक आमदार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून योग्य त्या दिवशी निर्णय घेऊ असं त्यांना सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही, मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तर त्याच दिवशी प्रवेश करायला पाहिजे होतं त्याने। हे खोटी बातमी पसरवतात त्याने। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।